तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता मागे सांगितलं होतं की स्क्वेअर कसे काढतात. तर आता मी अजून काही एक नवीन शॉर्टकट ट्रिक घेऊन आलेला आहे की जर आता तुम्हाला 15, 25, 35, 45, 55 असेच ज्याच्या मागे 5 जे आहेत येतात तसे जर आपण काही स्क्वेअर काढायचे असणार तर मी इझी मेथडनं आणलेलं आहे आता की तुम्ही एकदम छान रीतीने की स्क्वेअर वगैरे काढू शकता. की जसं की आता 15 वगैरे राहिलं तर आता तुम्हाला जर 15चा स्क्वेअर काढायचा राहिला तर तुम्ही एकदम इझी मेथडनी काढू शकता. जसं की आता हे 15 आहेत, तुम्ही काय करू शकता 15च्या ठिकाणी डायरेक्ट इथं 25 लिहून घ्यायचं. 5चा स्क्वेअर येते तो. त्याच्यानंतर इथं 25च्या ठिकाणी डायरेक्ट 25चा इथं लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण काय केलं, 1च्या नंतरची संख्या कोणची येते 2. 1च्या नंतर काय येते 2. 2 आणि 1 किती होतं त्याचं मल्टिप्लाय केलं तर 2 1 2. त्याच्यानंतर 2च्या नंतर काय येत असते 3 येत असते. तर 2 3 किंवा 2 3 6. त्याच्यानंतर इथं सेम असंच 5 आहे. 5चा आपण काय केलं स्क्वेअर केला, इथं आला 25. 3च्या नंतर काय येते 4 येते. 4 3 12. हे जे डायरेक्टली ॲन्सर येत आहेत बरं मित्रांनो, हे जे डायरेक्टली ॲन्सर येतात मी हे जे काढत आहेत ते किती टाईमच नाही लागत आहे, तुम्ही बघू शकता. आता 5चं काय 25 आणि 4च्या नंतर काय ते 5 5 चौक 20 झालंच आला याचा ॲन्सर. त्याच्यानंतर जसं की आता 5 आहे, 5चा स्क्वेअर काय येते 25 आणि 5च्या नंतर काय येते 6 येते. 6 5 30 झालं याचा ॲन्सर. अजून तुम्ही असं कुठलं पण काढू शकता, जसं की 85 झालं, 85चा स्क्वेअर, 95चा स्क्वेअर. त्याच्यानंतर अजून तुम्ही काढू शकता 75चा स्क्वेअर आणि याच्यासोबत तुम्ही याच्या नंतरचे पण काढू शकता, जसं की 105चा स्क्वेअर पण झाला. मी तुम्हाला काढून दाखवतो. आता 85चा कसा आपण इथं काय करणार 25 करणार. त्याच्यानंतर 8च्या नंतर काय ते 9 येते. तर आता 9 जर येत आहे तर आता 8 9चा किती होतात 72. तर आपण इथे डायरेक्ट 72 लिहून घेणार. तर हे झालं तर डायरेक्टली ॲन्सर. त्याच्यानंतर जसं आता हे तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि हे पण होमवर्क आहे. मी तुम्हाला 105चं काढून दाखवतो. त्याच्यामध्ये काय करणार आपण सिम्पली की जो आपला आता 5 आहे, आपण 5च्या ठिकाणी आता इथं डायरेक्ट 25 लिहून टाकणार. त्याच्यानंतर आता इथं काय आहे 10 आहे, तर 10च्या नंतर काय येतात सिम्पली 11 येतात. 11 × 10 किती होतात. आता हे हा 0 डायरेक्टली याच्यामध्ये ॲड होऊन जाणार. तर हे होतात 110 असं त्याच्या मागे 25. तर हेचं कंप्लीट ॲन्सर आहे. असंच सेम आता 9च्या नंतर काय येणार 10 येणार, तर मी इथं काय येणार 90 येणार आणि इथं 25 येणार. झालं हेचं ॲन्सर. आता हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून मी देत आहे. त्याच्यानंतर एक अजून देतो मी तुम्हाला होमवर्क म्हणून, ते आता तुम्ही घ्या 125. हे तुम्ही आता होमवर्कमध्ये हे 2 सॉल्व करून दाखवा सांग.